खारी बघितलं नाही, क्षीरसागर बी बघितलं नाही. राजू खऱ्या काय इतकं झोपला होता का? काल 3 दिवसात 3 टिपर आणलं ना, आता सकाळला काय नाव ऐकून नाही, पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकतो आम्ही. आजपर्यंत आम्हाला ह्या 25 वर्षात 30 वर्षात कधी आमदार भेटला नव्हता, तसं ह्यावेळेस भेटलंय. मला सो बरं वाटतंय, पण मला टिपर नाही ना. कुठं पाणी एक त्या औंधकरा मळ्यात तेवढं पाणी दिलंय, कुठं गावाला पाणी सगळं आमचं पहिलंच पाणी आहे. आणि गोडगे एवढ्या चिखलातून जात होतो आम्ही. जर बघतोय आमदार आमच्याकडे भरपूर होऊन गेले, पण तात्यासारखं कोणीच काम केलं नाही. नमस्कार, न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी निलेश मनसोडे. मी सध्या मोहोळ मतदारसंघातील फुलचिंचोली या गावात जनतेच्या मनात कोण सध्या आमदार आहे हे पाहण्यासाठी आपण, जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण फुलचिंचोली या गावात आलेलो आहोत. पाहूयात काय जनतेच्या मनात आहे. नमस्कार. नमस्कार. काय गावात कोणाच्या हवा आहे, काय कोण आता आमदारकीचं इलेक्शन लागलं आता? हाय ती माने, यशवंत माने. यशवंत माने. कशामुळे? आता मान्यानं काय नव्हतं, ग्रामपंचायत 10 वर्ष अशी पाटणात होती. आता एवढी मोठी बिल्डिंग बांधून ठेवली मान्यानं. समजा एका जागेला कामं नेली, पोस्ट एका जागेला जाय, म्हणजे प्रत्येक वर जाऊन बघितलं तर समजा सिस्टीम पद्धत लावली ना मान्यानं. पुन्हा फुलचिंचोली ती पोरगाव रस्ता केला आहे. इकडे 2-3 मंजुरी आणून ठेवली, त्याचा रस्ता चालू होईल माझं मार्चच्या इलेक्शन झालं की. आता ती राजू खरे पण आणलंय गावाला. राजू खऱ्या काय इतकं झोपला होता का? काल 3 दिवसात 3 टिपर आणलं ना, आता सकाळला लगेच माने झाला आहे खरे. बरं, हे अजून 5 वर्ष उमेदवार नाही पाहिजे ना इथं गावात. इथला रस्ता बंद आहे, त्यातला चालू आहे, कुठला करायचा. मला सो बरं वाटतंय, पण मला टिपर नाही ना. मग म्हणतो ह्यातले 2 रस्ते बजवा आणि लगेच चालू करून मला बी आमदार हो वाटते. त्यामुळे काय करावं खऱ्या लिहून आज 5 वर्ष खऱ्या कुठं गेलता का इथनं. बरं, आता जर माने आला हे अजून कोण नव्हतं. गुडघेत काही चिखलात ना किंवा आमच्याकडे रस्ता नीट नव्हता ना अगोदर. मग आता मान्याला कशा बाय सोडायचं. बरं, किती आहे गावचं मतदान किती आहे? 5,000 मतदान आहे गावात. मग किती होईल यशवंत तात्याला? यशवंत तात्याने घ्यावं हे 1,000 कमी 4 घ्यावं. बरं, हे आता कोणतं टिपर टाकणार टाकतील ना थोडी भाऊ. हां. मग टिपर वाशिना द्यायला लागतील थोडं भाऊ. तर आता चिखलात कुठं तर पोहोचलेलं तेवढं तर. बरोबर. मग आता यंदा बदल होणार हवा आहे का? नाही ना, हा येच माने येणार. काय कोणी काय जर केलं तर माने शोध दुसरं कोणी सोय येत नाही. अजून काय नागरिक आहेत आपल्यासोबत इथं? नमस्कार. नमस्कार. काय कोणाचा वार आहे गावात? यशवंत यशवंत तात्या. काय ते पण म्हणते यशवंत तात्या, तुम्ही पण यशवंत तात्या. काम बघून यशवंत तात्याचं. आजपर्यंत आम्हाला ह्या 25 वर्षात 30 वर्षात कधी आमदार भेटला नव्हता, तसं ह्यावेळेस भेटलंय. कामाचा माणूस म्हणून आम्ही यशवंत तात्याकडे बघतो. बरं. किती काय निधी किती आणलाय गावात? गावात आमच्या जवळजवळ 17-18 कोटी निधी आला आहे. ग्रामपंचायत ऑफिस केलं आहे, पोरगाव रस्ता तात्याने केला आहे. नंतर गावातली बरेच सगळ्या सुखसुविधाकडं तात्याचं हमेशा ह्या दत्तक घेतल्यावर नाही आमचं गाव तात्याने. आणि पहिलं आमदार असं होतं की गावात कार्यकर्तासुद्धा कोणचं काम करत नव्हतं. आता तात्याचं कार्यकर्ता असं आहेत आमच्या गावात नाना पाटील, की ध्यान देऊन घराघणीच काम करणार आहेत. नुसतं गावाचा विकास नाही तर ह्या परिसरात सगळा त्यांनी विकास केला आहे. वर्ण निधी आणणं, सगळं पोच करणं हे तात्याचं काम आहे. आणि आता 4-5 कामं प्रगतीपथावर आहे. ती आमच्या भैरवनाथ देवाला 2 कोटी रुपये तात्याने दिलेत. म्हणजे तात्यानं कसं आहे, शब्द टाकला काम होतं. आणि तात्याचं असं आहे, काम झाल्याशिवाय नारळ फोडत नाहीत एकाही कामाचा कुठल्या. त्यामुळं तात्या फिक्समध्ये आमदार होणार आहेत, त्यात काय अडचण नाही. गावातील रस्ते ही काय बाकी सगळे 1 नंबर तात्याने केल्यात. आता 4 टिपर मोरून टाकल्यात म्हणून काय कोण जनता आमच्यातली बोलणारी नाही. बोलणारी ईडी माणसं म्हणावं लागतेली. कारण 15-16 कोटीचा निधी कोणीकडं, आता 4 टिपर टाकायचं ही एक वेगळीकडे हे आहे. बरोबर. कोणी टाकली 4 टिपर? खरे साहेबांनी टाकलेत. बरं. आणि हे जे आता काय कोणी खरे साहेबांनी ही केलं ते केलं हे म्हणते हे काय सगळं साफ चुकीचं आहे. आणि कोणालाही तात्यावर असा आरोप लावायचा अधिकार कोणालाही नाही. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता. कुठं पाणी एक त्या औंधकरा मळ्यात तेवढं पाणी दिलंय. कुठं गावाला पाणी सगळं आमचं पहिलंच पाणी आहे. आणि पाण्याचंच गाव आहे आमचं असतानाच. एक कुठं तर फिल्टर बसवून दिला का पाणी दिलं ते इटे हातीत दिलं आहे. चिंचोलीशी काय संबंध नाही. याला इट्यातल्या लोकांनी जर कोण काय म्हणत असतील आमचा असा विकास केला आहे तसं केला आहे तर काय सगळं साफचुकीचं. आमच्या चिंचोलीत खरे साहेबाचं काय नाही. आमच्या चिंचोलीत पूर्ण सगळा अधिकार कामं केलेलं सगळं हे मान्यता त्याला जाते, श्रेय त्याचं. मग यंदा कोण मान्यता त्या फिक्स आमदार? होय, फिक्स आमदार, काय अडचण.
बर यशवंत मानेच कुठं राहता इथं गावात राहता गावात फुलचिंचोली. 2 किलोमीटरवर मोरी आहे सगळं. काय 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 कामं झाली ती काय काय राहिली कामं भरपूर झाली ती गावात. कामं भरपूर आहे ती. शाळेचं वॉल कंपाऊंड बरेच दिवस थांबलेलं होतं. शाळेचं वॉल कंपाऊंड झालं मेन गोष्ट लहान लेकरांसाठी. आता आणि इच्छुक आहेत की ती परत कोणीही इच्छुक असू द्या. राजू खरे आहेत यशवंत तात्या पण आहेत नवीन आता. होय होय आहे ती भरपूर उमेदवार आहेत. मग आता नवीन चेहऱ्याला मतदान का यशवंत तात्याला. यशवंत तात्या. यशवंत तात्या. नमस्कार. नमस्कार. काय नाव काय अनिल शिंदे. बर कुठं गावात राहता काय वस्तीवर शेतात राहतोय खर्चूळ रस्ता. माहिती आहे रस्ता काय शेत होय रस्ता झाले ती कोणी गेले तर गोडगे एवढ्या चिखलातून जात होतो आम्ही. हां हां रस्ते झाले तर आता मंदिराला 2 कोटी रुपये दिलं. शाळेचं वॉल कंपाऊंड केलं. दलित वस्तीला 30 लाख रुपये निधी दिला कोणी दिला यशवंत तात्यानं. बर पुन्हा मुस्लिम दर्गा यांच्या दर्ग्यासाठी दिलं. भरपूर कामं केली तात्यानं. आता सगळी इथं काय यशवंत तात्या नाही यशवंत तात्याच आहे काय काम ज्याचं काम आहे त्याला त्याचं नाव घेतलं पाहिजे. बरोबर आहे. किती मतदान होईल तात्याला इथलं गावातलं तात्याला 70% मतदान होईल. बर 70 ते 80%. होय. नमस्कार. नमस्कार. काय निवांत बसलाय हो. बर काय कोणाची हवा आहे गावात आता काय तात्याशिवाय दुसरं बोलायचं नाही काय हो. काय तात्याच तुम्ही पण तात्याच तात्या म्हणते म्हणूनच नाही नाही तात्याने आम्ही 25 वर्षाला बघतोय आमदार आमच्याकडे भरपूर होऊन गेले पण तात्यासारखं कोणीच काम केलं नाही. जे काम करते त्याचं नाव घ्यावं. बर बर हो. मंदिराला 2 कोटी निधी दिला. रस्तं केलं. पाण्याची व्यवस्था केली. सगळी व्यवस्था केली तात्यानं. आता आणि तात्या म्हणजे माणूस कसा आहे ते आमदार साहेब आहेत ना असं सदासही चाललं तरी हाक मारली तरी थांबणारा माणूस आहे ते. बर आणि आमच्यात रमाकांत पाटील त्यांच्या सगळ्या योजना भरपूर चालू आहेत. मगरवाडीला जावा, आंबेचिंचरीला जावा, खरसोळीला जावा, भरपूर निधी दिला आहे त्यांनी. तिथली पण लोक अशी महाग नावं घेतली की बाबा आजपर्यंत कुठल्याच आमदारने एवढा निधी दिला नाही आम्हाला. ती निधी दिलेल्या माणसाचं नाव घ्यायचं ना. आता कोण खारे आले असतील किंवा कदम साहेब आले असतील. खारे साहेबांनी कुठं टिपर टाकले तर वाटतं 4 आता 70,000 रुपये. ते आम्ही पण काय अजून बघितलं नाही तर तिने वस्तू कोणाला टाकले ते आम्हाला माहीत नाही. पण जे रस्ते डांबरीकरण झालेलं आहे ते तात्याने काम केलं आहे. आणि काम झाल्यानंतर नारळ फोडला आहे. आधी नारळ फोडत नाही तात्या. काम झाल्यानंतर नारळ फोडतात तात्या. ही पद्धत आहे तात्याची. म्हणजे पहिलं काम आणि नंतर त्याची पोचपावती द्यायची असं तात्याचं काम आहे. त्यामुळं तात्याला 100% आमच्या गावातून तर 80% मतदान तात्याला आहे. बर विरोधक म्हणते की नुसतं उद्घाटन करते काय कामं नाही. अहो विरोधकाला म्हणावं तुम्ही अगोदर चौकशी करा. आता मंदिराला 2 कोटी रुपये दिले तर काम चालू आहे तुम्ही बघू शकताय. आता बघू शकताय. मग ते विरोधकाला म्हणावं अगोदर बघा तुम्ही मंदिराला 2 कोटी रुपये दिले का नाही तर आणि त्याच्यानंतर तुम्ही आरोप करा ना तात्यावर का दिले तर का नाही तर. दिल्याशिवाय काम चालू होतं का उगाच. पैसे दिल्याशिवाय काम चालू होतं का नाही होत. मग तसं बघा ना तुम्ही अगोदर येऊन बघा इथं 2 कोटी रुपये निधी दिला आहे का नाही, रस्ते केले तर का नाही तर बघा आणि मग बोलायचं विरोधकांना. असं विरोधकांना भमकळ बोलायचं नसते काय हो. कुठं तर जायचं आणि फुसके सोडायची असं नाही चालत. काम केलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे त्याला. असं मग काम करायचं आणि मग बोलायचं. हे कदम साहेब असतील किंवा खारे साहेब असतील. खारे साहेबाचं गावात अजून तर काय काम नाही. आता केले म्हणते की रस्ता हे वस्तीवर कुठं दाखवा एखादा रस्ता केला असेल डांबरीकरण. एखादा तर दाखवा घ्या. चिंचोलीत 7 रस्ते आहेत असं म्हणजे जायला इकडं तिकडं. त्यात एखादा जर रस्ता केला आहे दाखवा की. नुसता मुरुम केला आहे कुठं केला आहे तिकडं ती इटे भागात केला आहे. चिंचोलीला नाही केला. चिंचोलीला जे केलं आहे त्यांनी तिला लाख मोलाचं काम केलं आहे ते तात्याने. माझ्या देखची गोष्ट आहे. मगरवाडीला मी त्यांच्या सभेला गेलो. तिथं त्यांनी मंदिरासाठी 2 कोटी निधी घ्या म्हणल्यावर ती म्हणते ते आम्हाला 10 लाखच द्या. पण तात्या म्हणते ते 2 कोटी घ्या मी देतो तुम्हाला. असा आमदार मी तर पहिल्यांदा बघतोय. यंदा काय ठरवलं
आता काय सांगायचं तात्या तात्याचं का? अहो आम्ही टापर बांधून तात्याचा प्रचार करतोय ना. बरं बरं. हां. काय नाव काय? दादाश्री गायकवाड. बरं, कोणाचं आहे काय हवा गावात? तात्याचीच हवा आहे. तात्याचीच हवा आहे. माणूसच नाही दुसरा कोणतर, विरोधकच नाही तात्याला. आहेत की आता क्षीरसागर उभं राहायचं मग अजून कोणी बघितलंच नाही मी. खारी बघितलं नाही, क्षीरसागर बी बघितलं नाही. बरं. हां क्षीरसागर कोणती? संजय क्षीरसागर. बघितलंच नाही क्षीरसागर आम्ही, बघितलंच नाही. तात्याची हवा ह्या 17 गावाच्या जीवावर तात्या 25,000 मतांनी निवडून येणार. 17 गावाच्या जीवावर पंढरपूर तालुक्यातल्या. बरं बरं. बाकीचं काय बी असू दे, हेतनं तात्याला 15, 20, 25 हजाराचं लीड ह्या 17 गावातनं 100%. आणि दत्त घेतलेली गाव आहेत, यात चिचुली तर पहिल्या नंबरला आहे. अहो ती संजय अण्णा गावाकडे जाणार नाही तर कधी. हां. संजय अण्णा बरं बरं. तुम्हाला माहिती आहे नाही, का? नाही, मी उमेदवारी मिळेल का? बघितलं नाही. पण आहेत की नवीन चेहरा आहे कोण? की बंगाळे. त्यांचं बघायला तर तर काय आम्हाला नाव माहिती ऐकून नाही, पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकतो आम्ही. बरं. आणि क्षीरसागर कधी येतात माहिती आहे का? इलेक्शनच्या टायमाला तेवढे येतात 5 वर्षातनं एकदा. मोटर भरायचं परत काम नाही आहे. इथं त्यांचं. पोरगाव, तारापूर, खरसुळी हां. ह्या भागात सगळं माझं काम चालतंय. बरं. दुकान इथंच आहे माझं. बरं. हे टेलर आहे ते इथलं. हां हां हां. त्यामुळं आम्हाला ग्राउंड लेवलला माहिती आहे सगळं काय आहे ते. आणि आमचं कसं झालं, आता आम्ही काम हुडकतोय तात्याला सांगायला, पण काम गावं नाही. बरं. म्हणजे परिस्थिती ही आहे चिचुलीची. तर संजय अण्णा तर नावच काढू नका. गावं नाही आम्हाला, म्हणजे तात्याला आता काय काम सांगा बाबा, हे राहिलंय. सगळी कामं झाली. एवढे कामं झाली ते. मग काय अडचण नाही. 100% तात्या फिक्स आहे. तर पक्ष महत्वाचा नाही, तर तात्या महत्वाचा माणूस आहे. महत्वाचा. तात्या कुठल्या पक्षातनं जाऊ दे, उद्या तात्या मशाल बी घेतील काय सांगता येत नाही. मग तर काय बोला, हलगी लावायचं काम आहे. हां, गोलाल तर आम्ही फॉर्म भरायला जातानाच घेऊन जाणार आहे. ठीक आहे. हां. नमस्कार. नमस्कार. काय कोणाची हवा आहे गावात? तात्याजी माने. तात्याची. का हो, काय कशामुळे हवा आहे का? कामं केली त्यांनी भरपूर. बरं. रस्त्याची काम, आमच्या पापडकर रस्त्याचे काम केले, इथं पोरगाव खरसुळ रस्त्याची कामं केली ती, काय काय का? देवळाचं कामं केली ती, देवळात 2 कोटी निधी आले, ग्रामपंचायतचं काम केले. बरं बरं. मग काय आता ती हे पण आहे की राजू खरे आहे ती ते आता आलंय ती, इथं पोरगावात 4 टिपर टाकलं मग मत कोण देते? बरं बरं. मग यंदा काय ठरवलंय कोण? यशवंत तात्या मानेच. काय नाव? नमस्कार. आबा पवार, कुठं राहताय इथं गावात वस्तीवर का? शिवर कॅनलला पंचफाटा. बरं बरं. काय कोणाच्या आहे गावात हवा? यशवंत माने. माने का हो, कशामुळं काय? कामं केलीत भरपूर. बरं जुना रस्ता केला आहे आमच्या साईडचा, चिंचोली तारापूर नाला रोड. बरं आता बी तात्याच. बरं.